नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, ओम नमः शिवाय. चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. कहाणी आवडली तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. सकाळचे 4 वाजले होते. 65 वर्षीय रामराव पवार आपल्या खोलीतील आराम खुर्चीत बसले होते आणि छताकडे एकटक पाहत होते. त्यांच्या डोळ्यात खोल उदासी होती. ते स्वतःशीच पुटपुटत होते. परत एकदा रात्रभर झोप आली नाही. कुठे रुसून बसली आहे कुणास ठाऊक. एक काळ असा होता की दिवसभर थकून घरी परतल्यावर कधी झोप लागायची तेही कळायचं नाही. आणि आता असं वाटतंय जणू मीच या जगातला सर्वात निरुपयोगी माणूस आहे. रामराव खुर्चीवरून उठले आणि संपूर्ण घरभर फिरू लागले. घर मोठं होतं. उंच छत, रुंद दरवाजे, प्रशस्त खोल्या. पैशांची काहीच कमी नव्हती. पण घरातून मुलं आणि सुना यांच्या हसण्याचा आवाज मात्र गायब झाला होता. पत्नीची प्रेमळ बडबडसुद्धा हरवली होती आणि नातवंडांच्या खेळण्याच्या खोडकर आठवणींव्यतिरिक्त आता काहीच उरलं नव्हतं. घरभर फिरून ते परत आपल्या खोलीत आले आणि स्वतःशीच बोलू लागले. एकटा पडलो रे मी. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि चेहऱ्यावरच्या भावना कुठेतरी विरून गेल्या. ते हळूच पुटपुटले, तुझ्याशिवाय हे आयुष्य ओझं वाटतंय सुनीता. सुनीता त्यांची पत्नी, त्यांची जीवनसाथी, जिच्याशिवाय हे घर केवळ वीट आणि सिमेंटचा एक निर्जीव ढाचाच होता. 1 वर्ष झालं होतं तिला सोडून जाऊन, पण ती निघून जाताना या घरातील आनंद, हास्य आणि सगळीच ऊर्जा घेऊन गेली होती. कधी हसण्याचे, खेळण्याचे, गप्पा मारण्याचे आवाजांनी गजबजलेले हे घर आता नीरव शांततेत बुडाले होते. अशी शांतता जी कानांना टोचणारी होती, अंतर्मनाला पोखरणारी होती. पण शांततेचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. ती हळूहळू माणसाला गिळंकृत करत जाते. रामरावांचं जीवनही आता ह्या शांततेच्या विळख्यात सापडलं होतं. ते सतत विचारात हरवलेले असायचे. नजर कुठेतरी भिंतीवर स्थिर असायची, पण त्यांना समोर काहीच दिसायचं नाही. झोप तर कधीच उडून गेली होती. त्यांना सांभाळणारा, त्यांची काळजी घेणारा आता एकमात्र माणूस उरला होता. तो होता त्यांचा अनेक वर्षाचा विश्वासू सेवक, त्यांचा नोकर हरी. पण तो केवळ एक नोकर नव्हता, तर कुटुंबाचा एक भाग झाला होता. हरीने या घराच्या स्वयंपाकातील चूल जळती ठेवली होती, आपल्या मालकाची काळजी घेतली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या एकटेपणाला वाट करून देण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही तो पाहत होता की बाबा आधीसारखे राहिले नाहीत. त्यांची तब्येत खालावत चालली होती. जेवणाची ताटं तशीच पडून राहायची, औषधं घेतली जायची नाही आणि ते फक्त रिकाम्या डोळ्यांनी कुठेतरी हरवलेले असायचे. शेवटी हरीनेच ठरवलं आणि तो डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी नाडी तपासली, काही प्रश्न विचारले आणि मग हरीला बाजूला घेऊन सांगितलं, यांची तब्येत शारीरिक आजारांमुळे नाही तर मानसिक त्रासामुळे बिघडली आहे. एकटेपणा हेच सर्वात मोठं आजारपणाचं कारण आहे. यांना लोकांमध्ये राहण्याची गरज आहे. माणसांशी संवाद साधणं, हसत खेळत राहणं गरजेचं आहे. जितकं हे एकटे राहतील तितकीच त्यांची अवस्था आणखी वाईट होत जाईल. हरीला कळून चुकलं होतं की बाबांच्या आजारपणाचं मूळ कारण काय आहे. त्यांची एकटेपणाची वेदना. त्याने त्वरित त्यांच्या मोठ्या मुलाला फोन लावला. बेल वाजत राहिली पण फोन कोणीच उचलला नाही. मग त्याने छोट्या मुलाला फोन केला. हां हरी, बाबा ठीक तर आहेत ना? बाबांची तब्येत ठीक नाही आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांचं एकटं राहणं योग्य नाही. तुम्ही दोघं काही दिवस त्यांच्यासोबत राहू शकता का? किंवा त्यांना तुमच्याकडे घेऊन जा. त्यांना थोडा बदल मिळेल, त्यांचं मन रमेल. हां बघतो, वेळ काढून येतो. छोट्या मुलाच्या आवाजात कोणतीही आपुलकी नव्हती. पुढच्या काही दिवसात हरीने पुन्हा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी तोच निरुत्साही प्रतिसाद. बघू, वेळ काढतो. पण ना कोणी आलं ना कोणी पुन्हा फोन केला. हरीला कळून चुकलं होतं की बाबांच्या मुलांना त्यांची काळजी नव्हती. त्यांनी आता आपल्या वडिलांना स्वतःच्या आयुष्यातून बाहेर काढलं होतं. हरी खूप विचार करत राहिला. त्याने एकट्याने कितीही प्रयत्न केले तरीही बाबांना ती साथ मिळणार नाही, जी केवळ त्यांचं कुटुंब देऊ शकतं. मग त्याला डॉक्टरांचं वाक्य आठवलं, लोकांमध्ये राहिले तर त्यांचं मन हलकं होईल. त्या संध्याकाळी हरीने पुन्हा एकदा दोन्ही मुलांना फोन केला. डॉक्टरांनी सांगितलेल्या गंभीर गोष्टी त्यांना स्पष्ट सांगितल्या आणि त्या दोघांनी एकमताने निर्णय घेतला की बाबांना वृद्धाश्रमात पाठवायचे, कारण त्यांना त्यांची जबाबदारी घ्यायची नव्हती. हरीने रामरावांचे काही कपडे बॅगेत भरले आणि त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला. बाबा तयार व्हा, मी तुम्हाला वृद्धाश्रमात घेऊन चाललो आहे.
रामरावाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. काय म्हणालास? हो बाबा, तिथे तुमच्यासारखे इतरही बरेच जण आहेत. तुम्हाला नवीन लोक भेटतील, त्यांच्याशी तुम्हाला बोलता येईल. तुम्ही या उदासीनतेतून बाहेर पडाल. रामरावांनी घाईघाईने उत्तर दिले. पण हरी, माझी दोन्ही मुले लवकरच येणार आहेत. त्यांनी सांगितलं होतं. काही दिवसात ते मला घरी नेणार आहेत. हे ऐकून हरी थोडासा थपकला आणि संकोचत म्हणाला, बाबा, मोठ्या साहेबांनी आणि छोट्या साहेबांनी मिळूनच हा निर्णय घेतलाय. रामरावांनी निराश होऊन मान खाली घातली. त्यांच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी हरी त्यांना वृद्धाश्रमाकडे घेऊन निघाला. कारच्या खिडकीतून बाहेर पाहताना रामरावांना आपलं घर मागे जाताना दिसत होतं. ज्या घरात त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं, जिथे त्यांच्या आठवणी कोपऱ्या कोपऱ्यात साठलेल्या होत्या, ते घर आता दूर जात होतं. आणि ते लोकही, जे कधी काळी त्यांचे आपले होते, आता केवळ नावापुरतेच नाते उरले होते. वृद्धाश्रमाच्या मुख्य दरवाजासमोर कार थांबली. हरीने दरवाजा उघडला. चला बाबा. रामराव हळूहळू गाडीतून उतरले आणि आजूबाजूला पाहू लागले. 4 भिंतींनी वेढलेलं ते वृद्धाश्रम, जिथे त्यांचं उरलेलं आयुष्य जाणार होतं, त्यांना तुरुंगासारखं वाटत होतं. त्यांनी पाऊल आत टाकताच त्यांना वेगवेगळे आवाज ऐकू येऊ लागले. कोणी वृत्तपत्र वाचत होतं, कोणी मोकळ्या परिसरात फिरत होतं, तर कोणी फक्त मुख्य गेटकडे टकलावून आशेच्या नजरेने पाहत होतं. जणू कोणीतरी त्यांना न्यायला येणार आहे. मीही या गर्दीचा एक भाग बनणार का? रामराव स्वतःशीच विचार करत होते. ते विचारांच्या गर्दीत असतानाच ते कोणाशी तरी जोरात धडकले आणि त्यांच्या हातातील सुटकेस जमिनीवर कोसळली. आतले कपडे सगळीकडे विखुरले. अहो, नीट चालायचं ना, ते चिडून म्हणाले. त्यांच्यासमोर 60-62 वर्षाची एक वयस्क महिला उभी होती. हलक्या रंगाची साडी, चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात विलक्षण आत्मविश्वास. माफ करा, मी थोडी घाईत होते म्हणून तुम्हाला धडकले. रामरावांनी काहीही न बोलता जमिनीवरचे कपडे उचलले, सुटकेसमध्ये टाकले आणि पुढे चालू लागले. हरी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांसोबत आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यात गुंतला होता. काही वेळानंतर रामराव या नव्या जगाचा एक भाग झाले, पण त्यांच्यासाठी हे जग पूर्णपणे अपरिचित होतं. पहिली रात्र त्यांना खूपच अवघड गेली. झोप काही केले येईना. दुसरा दिवसही असाच गेला. जेवण झाल्यावर ते पुन्हा आपल्या खोलीत जाऊन बसले. ते तोंडावर हात ठेवून बिछाण्यावर बसले होते. तितक्यात हलकीशी टकटक झाली. आत येऊ शकते का? रामरावांनी नजर वर केली. समोर तीच बाई उभी होती, जिच्याशी पहिल्या दिवशी त्यांची टक्कर झाली होती. रामरावांनी काही उत्तर दिलं नाही, फक्त नजर दुसरीकडे वळवली. ती हसली आणि स्वतःच एक खुर्ची ओढून त्यांच्या समोर बसली. मी शशिकला. त्या दिवशी आपली टक्कर जरा जोरातच झाली होती नाही का? रामरावांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. ती हलकंसं हसली आणि पुढे म्हणाली, अचानक येऊन बोलायला लागल्यामुळे तुम्हाला थोडंसं विचित्र वाटत असेल, पण मी काय करू, सवयच आहे. मी इथे केअरटेकर आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी इथेच असते. इथल्या लोकांची BP, शुगर चेक करणं, त्यांची काळजी घेणं हाच माझा दिनक्रम आहे. त्या दिवशी मी एका रुग्णाला बघायला जात होते. रामराव अजूनही शांत होते. शशिकला पुन्हा हसत म्हणाल्या, तुम्ही खूप शांत राहता नाही का? यावेळी रामराव पटकन म्हणाले, आणि तुम्ही काहीशी जास्तच बोलतात. शशिकला मिश्किल हसत उत्तर देत म्हणाली, हो, कारण मला तुमच्यासारखं कायम रागात राहायची सवय नाही. त्या दोघांच्या नजरा क्षणभर भेदल्या. चला, निदान काहीतरी बोललात तरी, ती म्हणाली. रामरावांनी नाकावरच्या भुवया उंचावल्या. अचानक शशिकला त्यांच्या टेबलाकडे बघून म्हणाल्या, अहो, तुम्ही औषधं घेतली नाहीत का? औषधं वेळेवर घेतली नाहीत तर तब्येत बिघडेल, ही माहिती आहे ना? रामरावांनी काहीच उत्तर दिलं नाही. पण त्या क्षणापासून त्यांच्या जीवनात पहिल्यांदा कोणीतरी त्यांची काळजी घेत असल्याचं वाटू लागलं. रामरावांनी पाणावलेल्या डोळ्यांनी शशिकलाकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, कशासाठी? आता आयुष्यात उरलं तरी काय? शशिकला हलकंसं हसल्या आणि म्हणाल्या, तुमच्यासाठी. कधी कधी माणसाने स्वतःसाठीही जगायला हवं. असं म्हणत त्यांनी औषधं त्यांच्या हातात ठेवली आणि पाण्याचा ग्लास पुढे केला. हे जीवन खूप मौल्यवान आहे आणि तसंच खूप लहानही आहे. जुन्या आठवणींमध्ये अडकून राहण्यापेक्षा पुन्हा हसणं सुरू करा, पुन्हा जगायला शिका. हे ऐकताच रामरावांनी चिडून उत्तर दिलं, बोलायला सोपं असतं हो, विशेषतः ज्यांच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी नसतात. ते असंच उपदेश करतात, पण तुम्हाला कल्पना नाही मी माझ्या आयुष्यात काय गमावलंय. शशिकलाताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मृदू आवाजात म्हणाल्या, इथल्या प्रत्येकाने काही ना काही गमावलंय. रामराव, कोणी आपल्या आयुष्यभराची कमाई सोडून आलंय, कोणी आपली ओळख,
तर कोणी आपले आप्तस्वकीय. दुःख प्रत्येकाला आहे. रामरावांचा चेहरा कठोर होत गेला, पण डोळ्यात हलकीशी नमी दिसू लागली. शशिकलाताईंनी त्यांची उदासीनता कमी करण्याचा प्रयत्न करत हलक्या स्वरात विचारलं, तसं तुम्ही चहा पिता का? इथली चहा खूप छान असते बरं का. रामरावांनी पहिल्यांदा त्यांच्याकडे सरळ बघितलं आणि म्हणाले, तुम्ही प्रत्येक गोष्ट एवढी हलक्यात का घेता? शशिकला हसत म्हणाल्या, कारण आयुष्याला ओझं बनवणं कधीच शहाणपणाचं नसतं. रामरावांना काही उत्तर सापडत नव्हतं. ते फक्त शांत बसून राहिले. शशिकला त्यांच्याकडे पाहत होत्या. त्यांचे डोळे थकलेले वाटत होते. चेहरा उतरलेला होता. काही वेळ दोघंही शांत बसले. रामरावांच्या बोटांच्या हालचाली खुर्चीच्या हत्त्यावर उमटत होत्या. जणू ते खोल विचारात गेले होते. शशिकला थोडंसं पुढे सरकत म्हणाल्या, जर आपलं दुःख कोणाशी तरी शेअर केलं तर मन हलकं होतं. रामरावांनी एक खोल श्वास घेतला आणि पहिल्यांदा मन मोकळं करत बोलायला सुरुवात केली. माझं घर कधी काळी आनंदाने भरलेलं होतं. मी, माझी पत्नी सुनीता, आमची 2 मुलं, आम्ही सगळे एकत्र राहायचो. आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजायचो की आम्हाला 2 सुशिक्षित, लायक मुलं मिळाले आहेत. नंतर दोघे नोकरीनिमित्ताने बाहेर गेले. मग त्यांच्या पसंतीच्या मुलींशी त्यांनी लग्न केलं. घरात आम्ही दोघंच उरलो होतो, पण एकटं कधीच वाटलं नाही. सुनीता म्हणजे घराचा जीव होती. तिच्या हास्याने घराच्या भिंतीही आनंदी वाटायच्या. मुलेही कधीकधी भेटायला यायची. रामरावांचा आवाज थरथरू लागला. त्यांनी गहिवरल्या आवाजात पुढे सांगितलं, 1 वर्षापूर्वी सुनीता गेली आणि सगळं बदलून गेलं. तिच्या जाण्याबरोबरच माझ्या मुलांनीही मला विसरून टाकलं. जसं सुनीता गेली तसंच त्यांनी मला त्यांच्या आयुष्यातून बाहेर काढून टाकलं. त्यांच्या आवाजातील वेदना स्पष्ट ऐकू येत होती. शशिकला त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहत होत्या आणि हळूच विचारलं, असं आहे का की तुमची संपूर्ण दुनिया फक्त तुमच्या मुलांपुरतीच मर्यादित होती तर? रामराव चपापले. शशिकला पुढे म्हणाल्या, सुनीताताई गेल्या हे नक्कीच वेदनादायक आहे, पण त्यांच्या आठवणींना जपत जगण्याऐवजी तुम्ही स्वतःलाच कैद केलंय त्या विचारात की आता आयुष्यात काही उरलेलं नाही. रामराव काहीच बोलले नाही. त्यांना पहिल्यांदाच असं वाटत होतं की कुणीतरी फक्त त्यांच्या दुःखाला ऐकत नव्हतं, तर त्यांना एक नवा दृष्टिकोन दाखवत होतं. शशिकलाताईंनी सांगायला सुरुवात केली, तुम्हाला शिंदेजींबद्दल माहीत आहे का? तेही तुमच्यासारखे इथेच राहतात. एकेकाळी त्यांच्याकडे सर्व काही होतं, मोठं घर, सुखी कुटुंब, संपत्ती, प्रतिष्ठा. पण एका अपघातात त्यांनी आपली पत्नी आणि एकुलता एक मुलगा गमावला. संपत्तीही लोकांच्या लोभाचा शिकार झाली. जेव्हा ते इथे आले तेव्हा अक्षरशः सर्वस्व गमावून आले होते. पण त्यांनी उरलेलं आयुष्य फक्त दुःखाच्या ओझ्याखाली घालवायचं ठरवलं नाही. त्यांनी स्वतःला सावरलं. आता दररोज ते जवळच्या वस्तीत जाऊन गरीब मुलांना शिकवतात. ज्यांचं कोणीच नाही अशा मुलांसाठी त्यांनी स्वतःचं उरलेलं आयुष्य समर्पित केलं आहे. त्यांनी त्यांच्या एकटेपणाला त्यांची ताकद बनवलं आहे. रामराव अतिशय लक्षपूर्वक त्यांचं ऐकत होते. त्यांच्या डोळ्यात पुन्हा एक आशेची चमक दिसत होती. म्हणजे शिंदे आपल्या एकटेपणाला आपली ताकद बनवतात? त्यांनी हळूच विचारलं. तेवढ्यात एक गार्ड बाहेरून आला. मॅडम, मॅनेजर साहेबांनी तुम्हाला बोलावलंय. शशिकलाताईंनी मान हलवली आणि उठत म्हणाल्या, मी येते थोड्या वेळात. त्या बाहेर जात असताना रामराव त्यांच्या विचारात गढून गेले. शशिकलाच्या शब्दांनी त्यांच्या मनाचा तो बंद दरवाजा उघडला होता, जो अनेक वर्षापासून आठवणींच्या धुळीखाली दबला गेला होता. त्या रात्री पहिल्यांदा रामरावांनी झोपताना बाजू बदलली, पण यावेळी जुन्या आठवणी टोचत नव्हत्या. त्याऐवजी त्यांच्या मनात एक वेगळी हालचाल होती, पुन्हा काहीतरी करण्याची, पुन्हा नव्याने जगण्याची. आणि पहिल्यांदा त्यांना स्वतःला आजारी वाटत नव्हतं. सकाळच्या पहिल्या किरणांसोबत रामरावांनी आपल्या पायात चप्पल घातली आणि हळूहळू खोलीच्या बाहेर आले. बाहेर एक सुंदर बाग होती, हिरवाईने नटलेली, रंगबिरंगी फुलांनी सजलेली. तिथे आश्रमाचा माळी माती खणून झाडांच्या मुळांना पाणी घालत होता. हे दृश्य पाहून रामरावांच्या डोळ्यात चमक परत आली. कधी काळी त्यांनाही बागकामाची खूप आवड होती. सुनीताला गुलाबाची फुले खूप आवडायची, म्हणून त्यांनी स्वतःच्या घरातही फुले लावली होती. स्वतःच बागेला पाणी घालायची, झाडांची छाटणी करायची. झाडांसारखाच माणसाचाही जीव असतो. जपलं तर फुलतो, दुर्लक्ष केलं तर कोमेजून जातं. त्यांनी मनात विचार केला. अचानक काहीतरी आठवून ते बागेत जाऊन थेट माळीकडून कुदळ घेतली आणि स्वतःच माती खणू लागले. माळी आश्चर्यचकित झाला, पण हसून म्हणाला, वा काका, तुम्हालाही बागकामाची आवड आहे वाटतं.
तेवढ्यात शशिकला काही कामासाठी जात असताना रामरावांची खोली रिकामी पाहून थबकल्या. अरे, हे कुठे गेले? त्यांनी इकडे तिकडे पाहिले आणि जे पाहिले त्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रामराव बागेत गवतावर बसले होते. आजूबाजूला काही वृद्ध मंडळी होती आणि सगळे मिळून गप्पा मारत मोठमोठ्याने हसत होते. हे पाहून अनाईशा त्यांच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. गेल्या काही दिवसात रामराव खूपच आनंदी वाटत होते. आश्रमातील सगळ्यांसोबत चांगले मित्र झाले होते. एक दिवस कुणीतरी सांगितले की दिनेशरावांची तब्येत खूप बिघडली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून अंथरुणाला खिळून आहेत आणि जगण्याची इच्छाच हरवल्या आहेत. हे ऐकून रामराव बेचैन झाले. असं कसं? हे तर तेच दिनेशराव आहेत जे नेहमी सगळ्यात पुढे हसत खेळत असायचे. त्यांनी विचार केला आणि ताबडतोब त्यांच्या खोलीकडे निघाले. तिथे पाहिले तर दिनेशची शांतपणे डोळे मिटून पडले होते, जणू खोल विचारात गढून गेले होते. रामराव हळूच त्यांच्या जवळ बसले. कसे आहात दिनेशराव? त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. रामराव हसून म्हणाले, काय झालं? आज तुमचं हास्य कुठं हरवलं आहे? त्यांनी हळूच डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी पण फिक्की स्मित रेषा उमटली. बस, जुन्या आठवणी आठवत होतो. ते हळूच बोलले. असं का? कोणत्या आठवणी? रामरावांनी विचारले. दिनेशरावांच्या डोळ्यात चमक आली. तरुणपणाच्या आठवणी. सिनेमाला जायचो आम्ही. पहिल्या रांगेत बसून सिनेमा बघायचो. रामराव हसले. अरे वा, म्हणजे तुम्ही सिनेमाचे मोठे चाहते आहात वाटतं. दिनेशराव उत्साहात म्हणाले. चाहते? अहो, अमिताभ बच्चनच्या प्रत्येक सिनेमाचा डायलॉग पाठ आहे मला. रामराव त्यांचं बोलणं ऐकत राहिले. अनेक दिवसांनी पहिल्यांदा दिनेशराव जरा जोशात दिसत होते. शोले माझी आवडती फिल्म. गब्बर सिंग, जय, वीरू, बसंती, काय चित्रपट होता तो. किती वेळा पाहिला असेल मी. कदाचित पुन्हा एकदा पाहायला मिळाला असता. एवढं बोलून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हे पाहून रामराव थोडा वेळ शांत बसले आणि मनात एक विचार आला. जर त्यांची ही इच्छा पूर्ण करता आली तर? त्याच संध्याकाळी त्यांनी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. आमच्यासाठी एक मूव्ही नाईट ठेवता येईल का? व्यवस्थापक थोडेसे गोंधळले. मूव्ही नाईट इथे? हो, दिनेशरावांना त्यांचा आवडता चित्रपट बघायचा आहे. बाकीच्या सगळ्यांनाही चांगला वेळ मिळेल. थोड्या चर्चेनंतर व्यवस्थापक तयार झाले. दुसऱ्या दिवशी खास शोले दाखवण्यासाठी मोठ्या पडद्याची व्यवस्था करण्यात आली. संध्याकाळी सगळे एका मोठ्या हॉलमध्ये जमले. दिनेशरावांना व्हीलचेअरवर आणून पहिल्या रांगेत बसवले. जसा चित्रपट सुरू झाला, दिनेशराव मन लावून पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणींमुळे आलेला आनंद स्पष्ट दिसत होता. हे पाहून रामरावांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. काही दिवस आनंदात गेले, पण लवकरच रामरावांची तब्येत आणखी खालावली. डॉक्टरांनी सांगितले की आता फारसा वेळ उरलेला नाही. रामराव त्यांच्या शेजारी जाऊन बसले आणि हळूच त्यांचा हात हातात घेतला. दिनेशरावांच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. रामरावांनी गीता उचलली आणि वाचन सुरू केले. त्यांचा स्वर पूर्ण खोलीत घुमू लागला. हळूहळू दिनेशरावांच्या डोळ्यावर थकवा जाणवू लागला. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत भाव उमटला. जसजसे गीतेचे पठण पुढे जात होते तसतसा त्यांच्या श्वासांचा वेग मंदावत गेला आणि अखेर ते कायमचे शांत झाले. संपूर्ण वृद्धाश्रमात शोककळा पसरली, पण त्याचबरोबर एक समाधानही होते की दिनेशरावांनी आपल्या शेवटच्या इच्छेची पूर्तता करून चेहऱ्यावर स्मित ठेवत हे जग सोडले. रामरावांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांच्या मनावर दिनेशरावांच्या जाण्याने खोल प्रभाव टाकला. त्यांनी पहिल्यांदा जाणवलं की जीवनाचा काहीच भरोसा नाही. कोणता दिवस अखेरचा असेल हे कोणालाही माहीत नाही. मग असं असेल तर का नाही प्रत्येक दिवस आनंदाने जगावा, आपल्या इच्छा पूर्ण करत, इतरांच्या स्वप्नांना बळ देत पुढे जावं. त्या रात्री रामराव खूप उशिरापर्यंत झोपू शकले नाही. मनात एकच विचार घोळत होता की आपण आपल्या इच्छा दडपत जगतो. सतत कधीतरी करू असं म्हणत राहतो, पण तो कधी येतच नाही. दिनेशरावांसारखे कितीतरी लोक असतील जे आपल्या इच्छांचं ओझं मनातच घेऊन जात असतील. जर मी त्यांच्यासाठी काही करू शकलो, त्यांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करू शकलो, तर कदाचित माझं जीवनही अर्थपूर्ण होईल. सकाळ होताच त्यांनी हीच गोष्ट शशिकलाताईंना सांगितली. त्या काही क्षण शांत बसल्या आणि मग हलकंसं हसत म्हणाल्या, जर तुम्ही हे कार्य सुरू करणार असाल तर मी तुमच्यासोबत आहे. त्या दिवसापासून रामराव आणि शशिकलाताई वृद्ध आश्रमातील प्रत्येकाजवळ जाऊ लागले आणि विचारू लागले, तुमची अशी कोणती इच्छा आहे जी पूर्ण करायची राहिली आहे. सुरुवातीला बरेच जण असले, आता या वयात कसल्या इच्छा. काहींनी थट्टा केली,
पण गोपाळरावांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या लहानपणीच्या मित्राला भेटायचं आहे. एका गैरसमजामुळे दोघांचं बोलणं बंद झालं होतं आणि आता अनेक वर्ष उलटली होती. हे ऐकून रामराव आणि शशिकलाताईंना आनंद झाला. मात्र त्या मित्राचा पत्ता कुठे आहे हे माहीत नव्हतं. कुठलाही फोन नंबर नव्हता. तरीही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. बरीच शोधाशोध केल्यानंतर अखेर तो मित्र सापडला. दशकांनंतर जेव्हा दोघे मित्र भेटले तेव्हा डोळ्यात पाणी आले, चेहऱ्यावर हसू आलं. शेवटचं भेटले तेव्हा दोघंही तरुण होते. आज दोघेही आयुष्याच्या उत्तरार्धात उभे होते. त्यांनी संपूर्ण दिवस एकत्र घालवला आणि शेवटी म्हणाले, फक्त एका गैरसमजामुळे आपण किती वर्ष वाया घालवली. किती दिवस ही भेटायची इच्छा मनात होती. ते दोघे मनापासून रामराव आणि शशिकलाताईंना धन्यवाद देऊ लागले. याच दिवशी रामरावांच्या आयुष्याने नवीन दिशा घेतली. ते वृद्धाश्रमातील प्रत्येकाकडे जाऊन त्यांच्या अपूर्ण इच्छांबद्दल विचारू लागले आणि त्या पूर्ण करण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करू लागले. कुणाला आपल्या बालपणाच्या गावाला जायचं होतं, कुणाला तीर्थयात्रा करायची होती, कुणाला आपल्या मुलाला शेवटचं भेटायचं होतं, तर कुणाला फक्त आपल्या आवडत्या पदार्थाचा आस्वाद घ्यायचा होता. रामराव आणि शकुंतलाताई मिळून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत होत्या. हळूहळू वृद्धाश्रमाचा संपूर्ण माहोल बदलू लागला. आता इथे केवळ एकाकीपणाने भारावलेले वृद्ध नव्हते, तर प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील शेवटचे दिवस मनसोक्त जगू लागला. कधी भजन संध्या आयोजित केली जात असे, तर कधी शतरंजचा डाव रंगायचा. कुणी कॅरम खेळायचं, तर कुणी गप्पांच्या मैफिलीत रमायचं. रामरावही आता बदलले होते. जे कधी स्वतःच्या एकटेपणाशी लढत होते, ते आता इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणणारे देवदूत बनले होते. एके दिवशी रामरावांनी शशिकलाताईंना विचारलं, माझ्याबद्दल तुम्हाला सगळं माहीत आहे, पण तुमच्याबद्दल कधी काही सांगितलं नाही. तुमचं घर कुठे आहे? परिवारात कोण कोण आहे? शशिकलाताई मंद हसल्या आणि म्हणाल्या, माझे पती गेले 20 वर्ष झाली. एक मुलगा आहे, तो लग्न करून वेगळा राहतो. मी आधी नर्स म्हणून नोकरी करत होते, पण निवृत्त झाल्यावर इथल्या वृद्धांची सेवा करायचं ठरवलं. इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मलाही आनंद मिळतो. त्या दोघांचे विचार जुळले. हळूहळू ते दोघे आश्रमाच्या कामानिमित्त एकत्र बाहेर जाऊ लागले आणि आता हे साथ फक्त कामापुरतीच नव्हती, तर कदाचित त्यांच्या जगण्याची एक गरज बनली होती. रामरावांना अनेकदा जाणवत होतं की शशिकलाताई न बोलताच त्यांच्या मनातलं समजून जातात. त्यांच्या मनातल्या गोंधळाचं वाचन त्या सहज करू शकतात. गंमत म्हणजे त्यांनाही असंच वाटत होतं. त्यांना देखील हा साथ सहज आणि आपलासा वाटू लागला. वृद्धाश्रमात दोघंही तासनतास बोलत, हसत आणि जुन्या आठवणींमध्ये रमून जात. असं वाटत होतं जणू आयुष्याच्या या वळणावर दोघांनाही एक नवा आधार सापडला होता. पण त्या दिवशी वातावरण काहीसं वेगळं होतं. रामराव रोजच्यासारखे आनंदी नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीरता होती. ते काहीतरी बोलायचं ठरवत आणि मग स्वतःलाच थांबवत. शशिकलाताईंनी ते जाणलं आणि विचारलं, काय झालं रामराव? आज तुम्ही फार गप्प आहात. रामरावांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, शशिकला, आपण दोघंही एकटे आहोत. या वयात आपल्याला आधाराची सर्वाधिक गरज आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की जर आपण एकत्र आलो तर जीवन किती सोपं होईल? शशिकला आश्चर्यचकित होऊन विचारू लागल्या, रामराव, तुम्ही हे काय बोलताय? रामराव म्हणाले, शशिकला, मला वाटतं की या नात्याला काहीतरी नाव असायला हवं. आपण एकमेकांचा आधार बनू शकतो, समाजात आदराने एकत्र राहू शकतो. हे ऐकून शशिकलाताईंना आतून मोठा धक्का बसला. त्यांच्या मनात एक वादळ उठलं. त्या म्हणाल्या, रामराव, आपण लहान मुलं नाही जे अशा नवीन नात्यांच्या कल्पना करू लागलो. या वयात अशा गोष्टी शोभत नाही. आणि तसंही जवळीक दाखवण्यासाठी कोणत्याही नात्याचं नाव द्यावंच लागतं असं नाही. रामराव म्हणाले, हो, पण समाजात राहण्यासाठी नाही. रामराव, या वयात अशा गोष्टींविषयी चर्चा करणंही योग्य नाही. आणि जर तुम्हाला याच विषयावर बोलायचं असेल तर उद्यापासून मी इथे येणार नाही. शशिकला ठामपणे म्हणाल्या. त्या दोघांमध्ये काही वेळ शांतता पसरली. मग रामरावांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, माफ करा शशिकला, कदाचित मी काहीतरी असं बोललो जे तुम्हाला पटलं नाही. तुम्ही निश्चिंत राहा, आपण आधीसारखेच मित्र राहू. शशिकलाने मंद स्मित केलं. हो रामराव, आपल्या नात्याला कोणत्याही नावाची गरज नाही. दुसऱ्या दिवशी रामरावांच्या मनात एक अनामिक अस्वस्थता होती. वृद्धाश्रमात गेल्या 6 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच असं झालं होतं की शशिकला तिथे आल्या नव्हत्या.
त्यांनी स्वतःला समजावत म्हटलं, कदाचित त्यांना काही महत्त्वाचं काम असेल. पण दुसऱ्या दिवशीही त्या आल्या नाही. वृद्धाश्रमाचं संपूर्ण वातावरण बदललं होतं. शशिकला जिथे असायच्या तिथे एक वेगळीच ऊर्जा असायची. त्यांची हसण्याची शैली, त्यांचे प्रेमळ रागावणे सगळ्यांनाच आठवू लागलं. त्यांच्या अनुपस्थितीने संपूर्ण वातावरण शांत झालं होतं आणि हा रिकामेपणा रामरावांना सर्वात जास्त जाणवत होता. ते दिवसभर त्यांच्या येण्याची वाट पाहायचे, पण जसजसे दिवस जात होते तसतशी त्यांची आत्मग्लानी वाढत चालली होती. शेवटी त्यांनी आश्रमाच्या व्यवस्थापकाला विचारलं, पण त्यांच्याकडेही काहीच माहिती नव्हती. शशिकलाताईंचा फोन लागत नव्हता. काहीतरी गडबड आहे, रामरावांनी स्वतःशीच म्हटलं. त्यांनी व्यवस्थापकाकडून त्यांचा पत्ता घेतला आणि थेट त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळ झाली. रामराव ऑटो रिक्षाने शशिकलाताईंच्या घरी पोचले. घर मोठं नव्हतं, पण नीटनेटकं होतं. त्यांनी हळूच दारावर टकटक केली. कोणीच प्रतिसाद दिला नाही. रामरावांनी पाहिलं की गेटला कुलूप नव्हतं, म्हणजे कुणीतरी घरात नक्कीच आहे. त्यांनी पुन्हा दार वाजवलं. थोड्या वेळाने दार उघडलं आणि समोर शशिकला उभ्या होत्या, पण त्या नेहमीसारख्या दिसत नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट होता. त्यांची चालही संत आणि जडसर वाटत होती. अरे रामराव, तुम्ही इथे? त्यांच्या आवाजात आश्चर्य होतं. शशिकला, तुम्ही कुठे होतात? मागच्या संपूर्ण आठवड्यापासून तुम्हाला पाहिलं नाही, फोनही उचलला नाही. सगळे लोक काळजी करत होते. तुम्ही ठीक तर आहात ना? शशिकलाताईंनी हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला आणि बाजूला सरकत म्हणाल्या, या आत या रामराव. रामरावांनी हळूच घरात प्रवेश केला. घर अतिशय स्वच्छ होतं, पण त्यात एक नीरस शांतता भरून राहिली होती. सोफ्याजवळ ठेवलेल्या टेबलावर काही औषधं दिसत होती. रामरावांनी त्या औषधांकडे बघितलं आणि एकदम काळजीत पडले. शशिकला, तुमची तब्येत ठीक वाटत नाहीये, काय झालं? त्यांनी खोल श्वास घेतला आणि सोफ्यावर बसल्या. काही दिवसापासून थोडा अशक्तपणा वाटत होता. डॉक्टरांकडे गेले तर कळलं मला डेंग्यू झालाय. रामरावांच्या आवाजात चिंता स्पष्ट दिसू लागली. डेंग्यू? आणि तुम्ही कोणालाही सांगितलं नाही? तुम्ही इथे एकट्याच आहात? शशिकलाताईंनी हलकंसं हसत उत्तर दिलं. या एकटेपणासोबत जगण्याची सवय झाली आहे रामराव. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्यामागे दडलेले दुःख स्पष्ट जाणवत होतं. रामरावांनी हळूच विचारलं, तुमचा मुलगा? तुम्ही सांगितलं होतं ना की तुमचा मुलगा आणि सून दोघंही आहेत. मग ते कुठे आहेत? हे ऐकताच शशिकलाताईंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांनी पटकन चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. माझा मुलगा आणि सून आहेत, हो. पण ते त्यांच्या आवाजातील कंप त्यांच्या मनस्थितीचं प्रतिबिंब होतं. रामराव शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिले. शशिकलाताईंनी डोळे मिटले. जणू काही जुन्या आठवणी त्यांच्या मनात उमटत होत्या. मग त्या अत्यंत शांत स्वरात म्हणाल्या, तो वरच्या मजल्यावर त्याच्या कुटुंबासोबत राहतो. खरं तर माझ्या सुनेला माझ्यासोबत राहणं आवडत नाही. तिच्या सांगण्यावरूनच माझ्या मुलाने त्याचं कुटुंब घेऊन वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. रामराव अवाक झाले. काय? हो, ज्या मुलासाठी संपूर्ण आयुष्य मेहनत घेतली, त्याला त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून मला सोडून जाण्यात अजिबात वेळ लागला नाही. आता कधीतरी जाता येता भेटतो, बस. क्षणभर संपूर्ण खोलीत फक्त घड्याळाच्या टिकटिकचा आवाज ऐकू येत होता. रामरावांनी मनाशी विचार केला की इतकी हसतमुख दिसणारी महिला, पण इतकी एकटी. मी समजत होतो की फक्त मीच एकटेपणाशी झुंज देतोय, पण शशिकलाच्या हास्यामागे एवढं दुःख दडलेलं असेल हे मला कधी कळलंच नाही. रामरावांनी त्यांच्याकडे पाहिलं. तुम्ही औषधं घेतलीत का? शशिकलाताईंनी नकारार्थी मान हलवली. हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. मी पाहिलंय, तुम्ही आश्रमात सगळ्यांच्या औषधांवर किती काळजीपूर्वक लक्ष ठेवता, पण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं. थोडं थांबून ते म्हणाले, आणि तुम्ही जेवणही केलेलं दिसत नाही, बरोबर ना? शशिकलाताईंनी उत्तर दिलं नाही, फक्त मंद हसल्या. रामरावांनी इकडे तिकडे पाहिलं आणि अचानक उठले. ठीक आहे, आधी मी तुमच्यासाठी काहीतरी करून आणतो. शशिकलाताईंनी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं. अरे नाही, मला भूक नाही आहे, पण मला भूक लागली आहे, आणि ती खूप जोराची. रामरावांनी ठामपणे सांगितलं. आता मी स्वयंपाक करतो आणि आपण दोघं मिळून खाणार आहोत. असं म्हणत ते स्वयंपाकघराकडे निघाले. रामरावांनी पटकन गव्हाचे दलिया बनवले, 2 वाट्यात घेतलं आणि बाहेर आले. शशिकलाताईंना त्यांना स्वयंपाकघरात पाहून हसू फुटलं. तुम्हाला स्वयंपाक करताना बघून मज्जा वाटते, त्या म्हणाल्या. रामराव हसले आणि एक वाटी त्यांच्यासमोर ठेवली. पहिल्यांदाच कोणासाठी तरी स्वयंपाक केलाय, कसा झालाय ते सांगावं लागेल.
शशिकलाताईंनी एक चमचा दलिया घेतला आणि हलकंसं हसल्या. खरं सांगू, फार दिवसांनी कुणीतरी माझ्यासाठी स्वतःच्या हाताने काहीतरी बनवलंय. खूप छान वाटतंय. दोघंही हळूहळू बोलत बोलत जेवण करू लागले. शशिकलाताईंच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा भाव पाहून रामरावांनाही हलकं वाटलं. असेच 2-3 दिवस गेले. रामराव दररोज काही वेळासाठी येत. त्यांची तब्येत कशी आहे याची चौकशी करत. कधी काही फळं आणायचे तर कधी घरकामात मदत करायचे. त्या दिवशीही ते त्यांची तब्येत पाहून परत निघाले होते. पण वरच्या मजल्यावरून कुणीतरी त्यांना जाताना पाहिलं. शशिकला नुकत्याच आरामासाठी पडल्या होत्या. इतकाच जोरात आवाज आला. हे काय चाललंय आई? त्या दचकल्या. समोर त्यांचा मुलगा आणि सून उभे होते. मुलाचा चेहरा संतापाने लाल होता. काय झालं? तू इतक्या रागात का आहेस? त्या मृदू आवाजात म्हणाल्या. वा, असं विचारतेच जसं काहीच माहीत नाही. तो माणूस कोण आहे? रोज इथे का येतो? तुझं काय नातं आहे त्यांच्याशी? शशिकला स्तब्ध झाल्या. सूनही मध्ये बोलली. मला तर काहीतरी गडबड वाटतीये. हे ऐकून शशिकलाच्या डोळ्यात काळं सर फिरू लागलं. त्यांनी कसाबसं स्वतःला सावरलं. काय बडबड करत आहात? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. ज्याच्याविषयी तुम्ही असं बोलताय ते माझे फक्त मित्र आहेत. मी ज्या वृद्धाश्रमात आजारी लोकांची सेवा करायला जाते तेही तिथेच राहतात. माणुसकीच्या नात्याने ते माझी विचारपूस करायला आले होते. मुलगा चिडून म्हणाला. बरं, तू 2 वर्षापासून त्या वृद्धाश्रमात जात आहेस, पण आजपर्यंत कोणीही असं थेट घरापर्यंत आलं नव्हतं. अशी कोणती गोष्ट होती जी सगळ्यांसमोर बोलता आली नसती? शशिकला आई त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली. काय म्हणायचंय तुला? तू शुद्धीत आहेस ना? मी असं काय केलंय की तू मला एवढ्या गोष्टी ऐकवत आहेस? राहू दे आई, आता अजून तमाशा करू नकोस. आधीच परिसरातील लोक आपल्याबद्दल कोणकोणत्या गोष्टी बोलत असतील. आता आणखी काही वाद नको. पुढच्या वेळेस तो माणूस इथे दिसला नाही पाहिजे. आणि तूही आता वृद्धाश्रमात जाण्याचा विचार सोडून दे. वय झालंय तुझं, पण फिरायचे शौक काही कमी होत नाही आहेत. असं म्हणत त्यांचा मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर निघून गेले. शशिकलाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काही क्षण तशीच उभी राहिली. काय बोलावं आणि कसं समजवावं हे तिला कळेना. तिच्या मनात एक मोठी घालमेल सुरू होती. एक मन म्हणत होतं की कदाचित मुलाचं ऐकायला हवं. जर त्याला वाटत असेल की मी काही चुकीचं करतीये तर मला इथेच थांबायला हवं. पण दुसरं मन म्हणत होतं, पण मी चुकले तरी कुठे? जर मी कोणासोबत 2 क्षण बसून बोलत असेल, वृद्धाश्रमात जाऊन काही निराधार वृद्धांसाठी थोडं कार्य करत असेल, त्यांना थोडं समाधान देत असेल, तर यात चुकीचं काय आहे? तिने डोक्यावर हात ठेवला. विचार करता करता तिचं मन एवढं अस्वस्थ झालं की श्वास घ्यायलाही जड जाऊ लागलं. त्या रात्री तिने ना जेवण घेतलं ना औषधं. सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला ताप भरला होता. ती खूप अशक्त वाटत होती. औषधं संपलेली होती. ती हळूहळू चालत बाहेर आली आणि मुलगा सुनेला आवाज दिला, पण कोणीच बाहेर आलं नाही. ती पुन्हा आत येऊन बिछाण्यावर निढाळ पडली. इतक्यात दारावर हलकीशी आहट झाली. तिच्या नातवाने संकोचत आत डोकावले. आजीची अवस्था पाहून त्याचं निरागस मन घाबरून गेलं. आजी, त्याने हळूच हाक मारली. बाळा, पाणी, ती म्हणाली. त्याने पटकन स्वयंपाकघरातून पाणी आणलं आणि तिच्या थरथरत्या हातात दिलं. बाळा, बाबांना बोलून आणशील का रे? ठीक आहे आजी, मी बाबांना बोलून आणतो, असं म्हणत तो धावतच गेला. बाबा, बाबा, आजी खूप आजारी आहे, तुम्हाला बोलवतीये. पण त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण त्याच्या वडिलांनी आईची चौकशी न करताच तो ऑफिसला निघून गेला. आई, आजीला बघ ना. मुलाने पुन्हा आईला विनवणी केली. तू शांतपणे अभ्यास कर, खूपच बोलायला लागलाय हल्ली. आईने बेजबाबदारपणे सांगितलं आणि दाराला कडी लावली. दुपारी रामराव आले तेव्हा शशिकला यांची अवस्था पाहून घाबरले. तिचा चेहरा फिक्कट पडला होता. अंग तापाने फणफणत होतं. डोळे अर्धवट उघडे होते. हे देवा, हे काय झालं तुम्हाला शशिकला? ते घाबरून म्हणाले. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, कोणीच दिसत नव्हतं. ते ताबडतोब बाहेर धावले. रस्त्यावरून एक ऑटो थांबवली. मग त्यांनी शशिकला ताईंना आधार देत बाहेर आणलं. ज्यावेळी ते दोघं घराबाहेर पडत होते त्यावेळी तिची सून गच्चीवरून हे सगळं पाहत होती. तिने लगेच आपल्या नवऱ्याला फोन केला. तुमची आई पुन्हा बाहेर गेली आहे आणि तेही त्याच माणसासोबत. काय? तिची ही हिंमत? इतकं सांगूनही? तो संतापाने थरथरला. तिथे जवळपास 3-4 तासानंतर शशिकलाताई यांची तब्येत बरी झाली. रामराव तिच्या शेजारी बसले होते. संध्याकाळ होत आली होती. बिछाण्यावर पडलेल्या शशिकलाताईने हळूच म्हटलं, रामराव,
रामराव, मला पुन्हा एकदा वृद्धाश्रमात जायचंय. तिथे गेलं की मनाला शांतता मिळते. ठीक आहे, मी तुम्हाला तिथे सोडतो, रामराव म्हणाले. वृद्धाश्रमाचा विचार करता शशिकलाताई उत्साही झाल्या. तिथे गेलं की घरच्या कोंडलेल्या वातावरणातून त्यांना काही क्षणाची मुक्ती मिळायची. रामरावांनी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवून दिला आणि ते वृद्धाश्रमाच्या दिशेने निघाले. इकडे घरी त्यांच्या मुलाचा संताप अनावर झाला होता, पण खूप उशीर झाला. तो समजून चुकला की आई आता कुठे असेल. वृद्धाश्रमाच्या दाराशी पोचताच शशिकलाताई आणि रामराव ऑटोतून उतरले आणि हळूहळू एकमेकांचा आधार घेत आश्रमाच्या आत जाऊ लागले. त्याच वेळी मागून एक कार थांबली. त्याच्या आतून तिचा मुलगा आणि सून बाहेर आले. त्यांनी पाहिलं, आई आणि रामराव एकमेकांचा हात पकडून आश्रमात जात होते. मुलाची मूठ घट्ट झाली. चेहरा संतापाने लाल झाला. बघितलंस, मी आधीच सांगितलं होतं काहीतरी गडबड आहे. आता तर उघडपणे या माणसासोबत फिरतीये तुझी आई, सून म्हणाली. हेच बाकी राहिलं होतं. वृद्धाश्रमाच्या दरवाजातून आत शिरताच शशिकलाताईंच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरला. तिथे असलेल्या वृद्धांनी त्यांना पाहताच आनंदाने त्यांचं स्वागत केलं. असं वाटत होतं जणू त्या आपल्या माणसात परत आल्या आहेत. आत्तापर्यंत ज्या अशक्तपणाची तक्रार करत होत्या तो जणू येथे येताच कुठल्या कुठे निघून गेला होता. अरे शशिकला, कशा आहात तुम्ही? तुमच्याशिवाय आश्रम अगदी सुनं वाटत होतं. सर्व बाजूंनी अशाच आवाजांनी हॉल गजबजून गेला. कोणी खुर्ची पुढे करून दिली तर कोणी पाण्याचा ग्लास आणून दिला. काही वृद्ध स्त्रिया त्यांच्या जवळ येऊन बसल्या आणि हळूहळू हसत खेळत बोलण्याचा आनंददायक वातावरण तयार करू लागल्या. किती दिवसांनी आज शशिकला मनापासून हसल्या होत्या. पण इतक्यात हॉलमध्ये अचानक शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या. दरवाजात तिचा मुलगा आणि सून उभे होते. त्यांच्यासोबत त्यांचा 6-7 वर्षाचा मुलगा होता. मुलाच्या डोळ्यात संताप होता आणि सुनेच्या चेहऱ्यावर तुच्छतेची झळक दिसत होती. आता हेच बाकी राहिलं होतं. आमच्या तोंडाला काळीमा फासायला काही शिल्लक ठेवलं नाही आई तू, मुलगा संतापाने म्हणाला. शशिकला ताबडतोब उठल्या आणि त्याच्या जवळ गेल्या. काय बोलतोयस तू सगळ्यांसमोर? काहीतरी भान ठेव. लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे आई, सून संतापाने म्हणाली. दुपारी तुम्ही आजारी असल्याचं नाटक करून बाहेर गेलात आणि आता इथे हसत खेळत बसला आहात. इतक्या उशिरापर्यंत कुठे होतात आणि तेही ह्या माणसासोबत? हॉलमध्ये शांतता पसरली. वृद्धाश्रमातील सगळेच जण हादरले होते. शशिकला सुनेच्या बोलण्यावर विश्वासच बसेना. आपली मर्यादा ओलांडू नकोस सुनबाई, शशिकला ठाम आवाजात म्हणाल्या. मला खूप ताप भरला होता. माझी तब्येत फारच खालावली होती. औषधंसुद्धा नव्हती. तेव्हा रामराव वेळेवर आले आणि मला दवाखान्यात घेऊन गेले. तेव्हाच जीव वाचला. नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक. ओ, म्हणजे आता ह्यांच्याकडूनच तुमची देखभाल होणार, मुलगा उपरोधिक स्वरात म्हणाला. आम्ही तर मेलोच होतो ना. हे ऐकताच रामराव पुढे आले आणि ठाम आवाजात म्हणाले. मेला नव्हता, पण जेव्हा त्यांना तुमची गरज होती तेव्हा तुम्ही कुठे होतात? मुलाने संतापाने त्यांच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात रोष होता. तुम्ही आमच्या कौटुंबिक प्रकरणात बोलण्याची गरज नाही, तो ताडकन म्हणाला. कौटुंबिक प्रकरण? रामरावाने थंड हसत विचारलं. आई इतकी आजारी असताना मुलगा आणि सून तिची चौकशीसुद्धा करत नाहीत. याला कुटुंब म्हणायचं? मुलगा रागाने तडफडला. मी म्हणतोय ना, तुमचं तोंड बंद ठेवा, नाहीतर काय? अचानक शशिकला जोरात बोलल्या. सूनही तिरस्काराने म्हणाली. हद्द झाली आता. मला एक गोष्ट समजत नाही, तुमच्या दोघांचं नक्की नातं काय आहे? एकमेकांविषयी एक शब्दही सहन होत नाही तुम्हाला? शशिकलाने डोळे मिटले. त्यांच्या मनात विचारांचं वादळ चालू होतं. काही क्षण शांत राहिल्यानंतर त्यांनी डोळे उघडले आणि मुलगा सुनेकडे पाहिलं. त्या ठाम आवाजात म्हणाल्या. ह्या प्रश्नांचं उत्तरही मी तुला देऊ शकते, असं म्हणत त्या मागे वळल्या आणि रामरावांकडे पाहिलं. रामराव, मी माझं संपूर्ण आयुष्य माझ्या मुलासाठी समर्पित केलं. माझ्या प्रत्येक इच्छेचा, प्रत्येक गरजेचा त्याग केला. एकटी आई म्हणून संघर्ष केला, पण मुलाला कधीही कोणतीच कमतरता भासू दिली नाही. पण त्याच्या बदल्यात मला काय मिळालं? फक्त अपमान आणि तिरस्कार. आज मला कळून चुकले की मी आयुष्यभर चुकीच्या विचारसरणीमध्ये राहिले. आता मात्र मी स्वतःसाठी एक निर्णय घेणार आहे. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि थेट रामरावांच्या डोळ्यात पाहिलं. रामराव, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? एका क्षणासाठी संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. रामराव स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य होतं. मुलगा आणि सून संतापाने उकळू लागले. हे काय बोलत आहेस आई? मुलगा ओरडला. ह्या वयात लग्न करणार? थोडी तरी लाज बाळगा.
लोक काय म्हणतील. शशिकलाताईंनी आपल्या मुलाकडे कटाक्ष टाकला आणि त्या हलकाशा हसत म्हणाल्या, बाळा, जितकी काळजी तुला लोकांची आहे तितकीच तुझ्या आईची असायला हवी होती. मला फक्त एवढंच माहीत आहे की मला रामरावांची साथ हवी आहे आणि त्यांनाही माझी. पण हेही मला माहीत आहे, जर या नात्याला नाव दिलं नाही तर लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी हिणवतील. जेव्हा माझ्या स्वतःच्या मुलाने आणि सुनेने मला एकटं सोडलं तेव्हा लोक काय विचार करतात याची मला पर्वा नाही. रामराव काही बोलू शकले नाही. शशिकलाने त्यांच्याकडे पाहिलं आणि हळूवार स्वरात विचारलं, रामराव, मी तुम्हाला या काळात खूप जवळून पाहिलं आहे. तुमची चांगुलपणाची जाणीव मला आहे. तुम्ही माझ्या सुखदुःखाचे साथी होऊ शकता. तुम्ही मला स्वीकाराल का. रामराव हलकंसं हसले. शशिकलाचा हात आपल्या हातात घेतला. वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाने आनंदाने म्हटलं, खरंच तुम्ही दोघांनी अगदी योग्य निर्णय घेतलात. तुम्हा दोघांचा अभिमान वाटतो. हे ऐकून शशिकलाचा मुलगा आणि सून संतापले. मुलगा तावातावाने म्हणाला, आई, तू काहीच कसर सोडली नाहीस आमच्या इज्जतीची राख उडवायला. त्याचा संतप्त आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. तेव्हाच वृद्धाश्रमातील सर्वात वृद्ध आजी काठी टेकवत पुढे आल्या. त्यांच्या सुरकुत्या पसरलेल्या चेहऱ्यावर अनुभवाच्या आणि समजुतीच्या खुणा होत्या. त्या धीटपणे म्हणाल्या, बाळा, कोणत्या इज्जतीबद्दल बोलतोयस तू. जी आई जिवंत असतानाच तिला सोडून दिलं, ती इज्जतदार मानली जाईल का. ज्यावेळी तुझ्या आईला प्रेम आणि सन्मानाची गरज होती तेव्हा तू तिला काय दिलंस. एकाकीपणा आणि उपेक्षा. आणि आज तिने स्वतःच्या आयुष्याचा विचार केला तर तुला समाज आठवतोय. त्यांच्या शब्दांनी मुलगा गडबडला. त्याने आजीकडे पाहिलं, पण त्यांच्या डोळ्यातील ठामपणा पाहून त्याचं बोलणं थांबून गेलं. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, वृद्ध आजी पुढे म्हणाल्या, आनंदी राहण्याचा हक्क कोणत्याही वयावर अवलंबून नसतो. स्त्री केवळ जन्म देण्यासाठी आणि त्याग करण्यासाठी बनलेली नाही. तिलाही स्वतःसाठी जगण्याचा पूर्ण हक्क आहे. वृद्धाश्रमातील इतरही वृद्धजन त्यांच्या बाजूने उभे राहिले. त्यांच्याही डोळ्यात सहानुभूती आणि समर्थन दिसत होतं. एक वृद्ध गृहस्थ म्हणाले, बाळा, आई वडील हे ओझं नसतात. आपण संपूर्ण आयुष्य मुलांसाठी देतो आणि वृद्धापकाळात तेच मुलं आपल्याला परक करतात. पण आता काळ बदललाय. आज प्रत्येकाला आपल्या आनंदाचा विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. शशिकला यांचा नातू, जो हे सगळं पाहत होता, निरागसपणे म्हणाला, खरंच माझ्या आजीचं लग्न होणार आहे. मी नक्की येईन आजीच्या लग्नाला. त्याच्या आईने ताबडतोब त्याचा हात ओढला आणि तावातावाने त्याला घेऊन बाहेर निघून गेली. जाताना तो परत परत मागे वळून आजीकडे पाहत होता. त्याचा बापही चिडून पाय आपटत निघून गेला. शशिकला आणि रामरावांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक नवीन तेज होतं. आता त्यांना कुठलाही पश्चाताप नव्हता, ना कुठली भीती. त्याच रात्री रामरावांनी आपल्या संपत्तीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. आता त्यांना आपल्या मुलांकडून काही अपेक्षा नव्हती. त्यांनी आपल्या घरासह संपूर्ण संपत्ती आपल्या विश्वासू नोकर हरीच्या नावावर केली. हरी गेली कित्येक वर्ष त्यांची निस्वार्थ सेवा करत होता. शशिकला आणि रामरावांनी लग्न करून आपल्या नात्याला नाव दिलं. त्यांनी उर्वरित आयुष्य वृद्धाश्रमातील एकाकी वृद्धांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी समर्पित केलं. ते एकमेकांच्या दुःखाचे सोबती बनले आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या लोकांसाठी जगले, ज्यांना समाजाने वाऱ्यावर सोडून दिलं होतं. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शशिकला आणि रामरावांनी घेतलेला निर्णय योग्य होता का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. प्रेक्षक मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची कहाणी नक्कीच आवडली असेल. कहाणी शेअर करायला विसरू नका. तसंच व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायलाही विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.